नमस्कार मित्रांनो. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एका समितीने ऑक्टोबरमध्ये अरावली टेकड्यांची जी व्याख्या आहे ती बदलण्याची एक शिफारस केली होती आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टामध्ये यावर चर्चा सुरू होती आणि नुकतंच काल परवाच सुप्रीम कोर्टाने त्या समितीच्या शिफारसी जी आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे अरावली पर्वतरांग हा विषय जो आहे हा चर्चेमध्ये आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतात. भूगोल या विषयासंदर्भातील चालू घडामोडीला पकडून कशावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पर्यावरण मंत्रालयाच्या समितीच्या शिफारसीनुसार 100 मीटर किंवा त्यापेक्षा उंच ज्या टेकड्या असतील त्यालाच अरावली पर्वतरांगेमध्ये गणले जावं असं त्यांची महत्त्वाची शिफारस होती. आणि अशा 2 टेकड्या जर 500 मीटरच्या अंडर जवळपास असतील त्यालाच अरावली समूह म्हणून गणले जावे हे दुसरी एक शिफारस होती. तर या शिफारसीविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होता आणि या शिफारसी लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने इथे स्थगिती दिली आहे. तर अरावली पर्वतरांग हा उत्तर पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. हा उत्तर पश्चिम भारत आहे. इकडे तुम्ही बघू शकता गुजरात, राजस्थान. जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरावलीचा समावेश होतो. म्हणजेच जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगा ज्या आहेत त्यामध्ये अरावली पर्वतरांगेचा समावेश केला जातो. अरावली पर्वतरांग जी आहे तो प्रोटोजोईक काळातील आहे. आपण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, यावर पण तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतो. अंदाजे 1500 ते 3500 कोटी वर्षापूर्वी या पर्वतरांगेची जडणघडण झाली अशी मान्यता आहे. हा फॅक्च्युअल आहे आणि परीक्षेसाठी तुम्हाला याला पाठच करून ठेवायचा आहे. 2-3दा रीडिंग केलं तरी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवता येते. अरावली पर्वतरांगेच्या पश्चिमेस मारवाड पठार आहे. अरावली पर्वत जे आहे ते राजस्थानातील वाळवंटात ईशान्य नैऋत्य दिशेत पसरलेला आहे. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. या पर्वताची एकूण लांबी 880 किलोमीटर आहे. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे आणि याची सरासरी उंची 300 ते 900 मीटर आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अरावली पर्वतरांगेमध्ये रूपांतरित खडक व संगमावरच्या खाणी आढळतात. अरावली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर जे आहे ते गुरु शिखर आहे आणि त्याची उंची जी आहे ते 1722 मीटर आहे. अरावली पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण माउंट अबू आहे जे की राजस्थानामध्ये स्थित आहे. तर इत्यादी माहिती तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. त्यानंतर नद्या आहेत. लुनी नदी अरावली पर्वताच्या पश्चिम उतारावर पुष्कर दरीतून उगम पावते. त्यानंतर साबरमती नदी आहे, अरावलीच्या दक्षिण उतारावर उगम पावते. ह्या दोन्ही महत्त्वाच्या नद्या आहेत. अरावली पर्वतरांगेमध्ये खडक कोणते भेटतात ते पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. यामध्ये क्वार्टझाईट, नीस, शिस्ट या खडकांनी तयार झालेलं आहे आणि हे खडक अरावली पर्वतरांगेमध्ये भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात. अरावली पर्वतरांगेचा जो आकार आहे तो डमरूसारखा झालेला आहे. याच पर्वतरांगेमध्ये जैन धर्मीयांचे प्रसिद्ध दिलवाडा मंदिर आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर याचा विस्तार आपल्याला माहिती पाहिजे. याचा विस्तार दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात इत्यादी राज्यांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा विस्तार होतो. यालाच आपण फोल्ड माउंटेड म्हणतात. म्हणजेच हा घडीदार पर्वत आहे. भूजल पुनर्ग्रहण करण्यासाठी अरावली पर्वतरांग एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. दिल्ली NCRसाठी हरित कवच म्हणून हा कार्य करत असतो आणि राजस्थानमध्ये जे वाळवंट आहे ते वाळवंटीकरण वाढू नये यासाठी आणि त्याची रोकथाम करण्यासाठी अरावली पर्वतरांग मदत करत असते. अशाच इतर परीक्षाभिमुख व्हिडिओसाठी तुम्ही ब्रेंडसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. सोबतच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे.